नमस्कार, श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया हनुमानजींना म्हणजेच आपल्या बजरंगबलींना रुईची पानं, तेल आणि शेंदूर का वाहिला जातो, त्यानंतर रुईची पानं कशी व किती अर्पण करायची असते, किती पानांची आपण माळ हनुमानजींना घालायची असते, त्यानंतर कोणत्या वारी आपण ती माळ घालू शकतोय किंवा शेंदूर, तेल अर्पण करू शकतोय. दर महिन्याच्या मंगळवारी किंवा शनिवारी आपण हनुमानजींची उपासना करतो. त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन आपण विशिष्ट गोष्टी त्यांना अर्पण करत असतो. यामुळे हनुमानजींना आपण प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या आयुष्यामधल्या जे काही संकट आहे, जे काही मनोकामना आहे त्या पूर्ण करण्यासाठी आपण त्यांचे शुभाशीर्वाद घेतो. त्याचबरोबर एप्रिल महिन्याच्या चैत्र शुक्ल पक्षामध्ये जी पहिली पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला हनुमानजींचा जन्मदिवस असतो, म्हणजेच हनुमान जयंती असते. त्या दिवशी देखील आपण काही उपाययोजना करत असतो आणि हनुमानजींना आपण प्रसन्न करत असतो. तर आपण काही ज्या वस्तू आहे त्या आपण त्यांना अर्पण करत असतो. ज्या वस्तूंमध्ये देवतेंचे पवित्रके म्हणजेच देवतेचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा जास्त असते, अशा वस्तू देवतांना वाहिल्या तर साहजिकच देवतेचे तत्व मूर्तीमध्ये येते आणि देवतांचे चैतन्य लाभ आपल्याला लवकर होते. शेंदूर, रुईची पाने आणि फुले तसेच तिळाचे तेल यामध्ये हनुमानजींची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता सर्वात जास्त असल्याने या वस्तू हनुमानजींना अर्पण कराव्या. आणि तसेच रुई हा हनुमानजींचा सर्वात आवडता वृक्ष आहे. त्याचबरोबर रुईची पानं आपण हनुमानजींना वाहताना ते किती घ्यायची आणि त्याची माळ कशी बनवायची ते पुढे सविस्तरपणे बघूया. आता लवकरच हनुमान जयंती अर्थातच हनुमानजींचा वाढदिवस लवकरच येणार आहे. या दिवशी हनुमानजींना तेल, रुई, शेंदूर वाहिली जाते. तसेच पंजरीचा प्रसाद देखील दिला जातो. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो. अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते, भजन कीर्तन असते. जन्मवेळ झाल्यावर हनुमंतांना पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते. आता आपण हनुमानजींना तेल का अर्पण केल्या जातं याविषयी माहिती बघूया. दर शनिवारी किंवा मंगळवारी हनुमानजींच्या मस्तकावर तेल घालतात. त्यासंबंधी अशी कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडले होते. त्यांच्यावर उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेल्या द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमानजी लंकेकडे आकाशमार्गे जात असतात. गैरसमजुतीने भरताने त्यांना बाण मारून खाली पाडले. परंतु हनुमानजींचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्यांच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमानजी लंकेत नियोजित वेळेपूर्वी जाऊ शकले. यातूनच पुढे हनुमानजींना तेल घालण्याची रूढी पडली. आता यानंतर हनुमानजींना रुईच्या पानांची माळ का घालतात याविषयी माहिती जाणून घेऊया. हनुमानजींना रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते. ती थोडक्यात अशी की हनुमानजींची माता अंजनी ही निस्सीम गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवतांची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्यांना बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी माता हनुमानजींच्या गळ्यात मंदाराचे पाने किंवा रुईच्या पानांची माळ घालीत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमानजी पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच बजरंगबली हे 11वे रुद्र असल्याने 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. आता माळ कशी घालावी हे जाणून घेऊया. जेव्हा तुम्ही रुईच्या झाडाची पाने घरी आणतात त्यावर शेंदुराने श्रीराम हा शब्द लिहावा आणि मग त्यांची माळ तयार करावी. 11 पानांची माळ तयार करावी आणि हनुमानजींच्या मूर्तीला ती अर्पण करायची प्रथा आहे. तर तुम्ही या पद्धतीने हनुमानजींना रुईच्या पानांची माळ अर्पण करू शकता. यानंतर आपण हनुमानजींना शेंदूर का अर्पण केला जातो याविषयी माहिती घेऊया. हनुमानजींना शेंदूर लावण्यामागेही 2 कथा सांगितल्या जातात. भरत यांनी तेल आणि शेंदूर माखून हनुमानजींची जखम बरी केली. याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भाळी कुंकुम शेंदूर लावताना हनुमानजींनी एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असे हनुमानजींनी सीतामाईला विचारले. असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानजींना सांगितले. तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजेच प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमानजी आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागले.
अहिरावण महिरावण नामक 2 मायावी राक्षसांनी राम लक्ष्मणांना कपटाने पाताळ नगरीत नेले. ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते. ऐनवेळी हनुमानजींनी रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम लक्ष्मणांची सुटका केली. या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रात करतात. पाताळ देवता हता भव्य सिंदूर लेपना. याची स्मृती म्हणून हनुमानांना शेंदूर लावण्याची प्रथा पडली. तर मंडळी, तुम्हाला आता माहीत झालेच असेल की हनुमानजींना शेंदूर, तेल आणि रुईचे पानं का आवडतात. तर तुम्हीही हनुमान जयंतीच्या दिवशी किंवा मंगळवारी, दर महिन्याच्या मंगळवारी किंवा शनिवारी तुम्ही या गोष्टी हनुमानजींना अर्पण करून आपल्या मनोभावना नक्कीच पूर्ण करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.